एक प्रसंग, एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि 5-6 वर्ष जवळजवळ सक्रियपणे प्रांत लेव्हलला, जिल्हा लेव्हलला असं काम केलं. दासबोध मंडळाचं काम केल्यानंतर वेगवेगळे शिबिर गेले आणि शिबिर घेताना एक प्रामुख्याने जाणवलं की अरे आपण हे करू शकतो. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र आयडॉलचे आभार मानते, कारण त्यांनी यूट्यूब चॅनलमध्ये मला बोलण्याची संधी दिली. माझं पूर्ण नाव वैशाली दिनकर देशपांडे आणि माहेरचं नाव वैशाली मनोहर गणोरकर. आणि मी महाराष्ट्रातलं विदर्भ जो प्रांत आहे त्या विदर्भ प्रांतातील अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर नावाचं एक छोटंसं गाव आहे, तिथली राहणारी. लहानपणापासूनच एक लहानपणीचा एक प्रसंग सांगते की 3-4 वर्षाची असताना आमच्या घरी एक ज्येष्ठ प्रचारक आले संघाचे आणि मी समोर उभी होती अंगणामध्ये आणि एक माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी असलेला मोठा माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असलेला एक मुलगा माझ्याशी भांडत होता आणि मी त्याला विनाकारण तो खोड्या करत होता माझ्या, आणि त्यामुळे त्याच वेळेस मी त्याच्या तोंडात 2-3 थोबाडीत मारल्या. आणि लक्षात एक ज्येष्ठ प्रचारक घरात येत होते आणि घरात आल्यानंतर ते घरात गेले आणि मी पण घरात गेली. तो लहान मुलगा जो माझ्यापेक्षा मोठा होता तो रडत रडत त्याच्या घरात गेला. नंतर वडिलांना जे आले होते घरी, आमच्या घरी अतिथी आले होते, त्यांनी सांगितलं की वैशाली नक्की मोठेपणी अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध झगडणार आणि काहीतरी सामाजिक काम करणार. अर्थात हा प्रसंग मी 3-4 वर्षाची होती, मला आठवत पण नाही, पण जेव्हा मी सामाजिक कामात आली तेव्हा माझ्या वडिलांनी हा प्रसंग मला सांगितला. आता सध्या अर्थात माझे वडील पण नाही आहेत आणि ते ज्येष्ठ प्रचारक पण नाही आहेत, पण सांगायचा मुद्दा हा की एक सुरुवात जी झाली ती तिथून झाली असं मला म्हणावं लागेल. नंतर म्हणजे सगळ्यांना असं वाटेल की मी कोणतं काम करते व इथे मला बोलवलं गेलं, तर अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम नावाची एक पूर्ण भारतभर वनवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारी एक सेवाभावी संघटना आहे, ज्याची स्थापना 1952 मध्ये झाली. आणि त्या संघटनेची आम्ही दोघेही जण पती पत्नी गेल्या 23 वर्ष झाले पूर्णवेळ कार्यकर्ते आहोत. आणि हा पूर्णवेळ कार्यकर्त्याचा प्रवास कसा पुढे झाला, लहानपण कसं गेलं ते सांगायलाही मला सगळ्यांना आवडेल. मी 8वी-9वीत असताना समितीच्या शाखेतनं नेहमीच जायची लहानपणापासून आणि आई माझ्या नेहमी आजारी असायची. आईला संधिवात होता, हार्टचा पण त्रास होता, तसंच पॅरालिसिसचा अटॅक पण येऊन गेला होता माझ्या जन्माच्या वेळेला. आणि आई अंथरुणावर असायची, पण अर्थात सगळे घरातले कामही करायची. तर आई झोपताना मला म्हणायची की मला दासबोधामधले मूर्ख लक्षण, पडत मूर्ख लक्षण किंवा उत्तम पुरुष निरूपण हे मला वाचून दाखव तू. आणि ते हात वगैरे थोडे सुजलेले असल्यामुळे, पाय सुजलेले असल्यामुळे तू मला व्हायब्रेटर फिरव हातावर, पायावर, आणि तो लाईट जो असतो शेकायचा तो सुद्धा तू मला शेक दे हाताला आणि पायाला. पण माझी परीक्षा सुरू होती 9वीत असताना, म्हणजे 9वीची वार्षिक परीक्षा सुरू होती. मी आईला म्हटलं की नाही, माझी परीक्षा आहे, मी नाही करून देणार हे. पण आई मला एकच वाक्य म्हणाली की आई वडिलांची सेवा केल्याने खूप चांगलं होतं, ईश्वर आपल्याला चांगलं बुद्धी देतो आणि पुढेही आपलं सगळं चांगलं होतं. जी संकट येतात त्या संकटांवर मात करता येईल आपल्याला आणि तू खूप मोठी होशील. का कुणास ठाऊक मनात काय आलं माहित नाही, पण तेव्हापासून सेवाभाव जो आहे तो मनात रुजला. आणि त्या काळात दासबोध वाचून दाखवणं फक्त 8वी-9वीत असताना ते मनात रुजलं, म्हणूनच कदाचित पुढे दासबोधाचा अभ्यासही मी केला. त्याच उन्हाळ्यात म्हणजे 9वीची परीक्षा सुरू असताना आई माझी वारली. असं वाटलं की सगळं संपलं, आता काहीच नाही पुढे. पण माझे 5 भाऊ, माझे वडील आणि नंतर भावांचे लग्न झाले, 5 बहिणी, ह्या सुद्धा अजूनही माझ्या सगळे पाठीशी आहेत. सगळेजण मला एक आधार देतात. माझं शिक्षण झालं, 11वी पासून विद्यार्थी परिषदच्या कामात आली आणि 5-6 वर्ष जवळजवळ सक्रियपणे प्रांत लेव्हलला, जिल्हा लेव्हलला असं काम केलं. आणि विद्यार्थी परिषदच्या कामात सुद्धा वेगवेगळे प्रवास व्हायचे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं व्हायचं.
दासबोधाचा अभ्यासही अगदी 18-19व्या वर्षापासूनच सुरू केला. दासबोध मंडळाचंही काम केलं. दासबोध मंडळाचं काम केल्यानंतर वेगवेगळे शिबिर गेले. शिबिर घेतले सुद्धा आणि विद्यार्थी परिषदचं काम करत असताना सुद्धा वेगवेगळे शिबिर घेतले. तो सगळा अनुभव मला होताच. आणि शिबिर घेताना एक प्रामुख्याने जाणवलं, की अरे आपण हे करू शकतो. एक प्रसंग आहे. दासबोधाचं शिबिर घेतलं आणि त्याआधीच म्हणजे इथे पुण्याचेच एक प्रसिद्ध समर्थ भक्त होऊन गेले माननीय सुनीलजी चिंचोळकर. त्यांनी मला मुलगी मानलं होतं आणि त्यांच्यासोबत मी शिवथरघळीत सुद्धा 7 दिवस राहून आली आणि त्यांच्याही मार्गदर्शनात बरंच काही शिकायला मिळालं. आई-वडिलांचे संस्कार होते, घरातल्या सगळ्यांचे संस्कार होते, नातेवाईकांची सुद्धा साथ होती. पण काही नातेवाईक असेही म्हणायचे, की इतक्या लहान वयात तू दासबोध वाचतेस किंवा दासबोध मंडळाचं काम करते, हे पुढे काही कारणांनी तुला विरक्ती येईल किंवा तू काही करू शकणार नाही वगैरे. पण मी त्यांच्याकडे सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची. पण त्याच वयात माझं हे सुरू होतं. मराठीमध्ये MA केलं आणि संत साहित्याचा सुद्धा अभ्यास केला. दासबोध मंडळाच्या अंतर्गतच वेगवेगळे शिबिर तर घेतलेच, याशिवाय जिथे-जिथे जाईल मी प्रवासात पण आणि आमच्या इथे मूर्तिजापूरला सुद्धा अनेक मुलांना रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र, अनेक देशभक्ती गीतं सुद्धा शिकवली. आणि त्याच काळामध्ये मी 2 वर्ष तिथेच मूर्तिजापूरच्या एका शाळेमध्ये 8वी 9वी 5वी ते 9वी पर्यंत विद्यार्थ्यांना मराठी, इतिहास, भूगोल सुद्धा शिकवायची. आणि लग्न झालं त्यानंतर 2000 मध्ये लग्न झालं. योगायोगाने असा जीवनसाथी मला मिळाला, जो संघाचा पहिले संघ प्रचारक राहिलेला. आणि जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हा त्यांना तरुण भारतमध्ये नोकरी होती आणि पगार फक्त होता ₹5000. माझ्या घरात सगळ्या सुखसोयी, सगळ्या व्यवस्थित सगळं. आणि आमच्या इथे सासरी आल्यानंतर म्हणजे घर नाही स्वतःचं किंवा स्वतःची जागा नाही आणि पगार फक्त ₹5000. आणि कसं होईल बा पुढे, आर्थिक समस्या वगैरे. पण एक विश्वास होता, की संघप्रचारक राहिलेला व्यक्ती हा निश्चित काहीतरी जीवनात करू शकेल. आणि आम्ही लग्न ठरल्यानंतर भरपूर पत्र एकमेकांना लिहिली आणि त्या पत्रामधून खूप व्यक्त झालो, की पुढे काय करायचं आहे. देव, देश आणि धर्मासाठी काम केलं पाहिजे आणि ते काम करताना अनेक समस्या सुद्धा येतील. त्या समस्यांवर मात सुद्धा आपल्याला करता येईल. फक्त आपली दृष्टी, आपलं ध्येय हे मात्र निश्चित पाहिजे. एक प्रसंग आहे. माझी जेव्हा एक लग्न झाल्यानंतर आम्ही कार्यालयात गेलो अकोल्याच्या, तेव्हा एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते, प्रचारक होते 75 वर्षांचे. ह्यांनी माझी ओळख करून दिली, की सुनबाई आली आहे. तर ते म्हणाले, की तू जर बाबा आहे, म्हणजे यांना सगळेजण बाबा म्हणतात, तू जर बाबा आहेत तर ती माझी आई झाली, ती माझी सुनबाई नाही. आणि तेव्हापासूनच एक मनामध्ये एक जबाबदारी निर्माण झाली, जबाबदारीची जाणीव निर्माण झाली, की आपल्याला आत्ताच या वयापासूनच एक आईचं एक जबाबदारी पूर्ण करायची आहे किंवा एक काहीतरी वेगळं काम करायचं आहे आणि समाजासाठी काम करायचं आहे. बाळकडू तर मिळालंच होतं आणि यांचा स्वभावही असा आहे, की जसं की नवऱ्याची साथ कशी असते, तर एक फक्त वैशाली देशपांडे एक व्यक्तिमत्व, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते नेहमी मला म्हणतात, की तू माझी फक्त पत्नी नाहीत, एक मैत्रीण पण आहे आणि एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि त्यानुसार तू घडली पाहिजेस. त्यानुसार जे काही संकट येतील, जे काही आपल्याला परिस्थितीशी सामना करावा लागेल, ते अगदी बिनधास्तपणे केलं पाहिजे. कोणतीही मनामध्ये भीती न बाळगता पुढे गेलं पाहिजे. लग्न झाल्यावर आम्ही नुकतंच माझ्या नंदेकडे भुसावळला गेलो होतो आणि अकोला भुसावळ अशी ती बस होती, लालपरी साधी बस. आणि त्या बसमध्ये गेल्यानंतर उन्हाळ्याचेच दिवस होते आणि माझ्या नंदेने खूप छान स्वागत केलं आणि एक सुंदर साडी मला भेट म्हणून दिली. परत भुसावळ आणि अकोला असा प्रवास सुरू झाला. खामगाव स्टेशन आलं आणि खामगाव बस स्टेशनवर गाडी बऱ्याच वेळ थांबली आणि मी बसमध्ये आम्ही दोघं बसलो होतो. मला असं एक दृश्य दिसलं बसमधून, की एक महिला फक्त अंगावर कापडी बॅनर पांघरलेला आहे तिने. आणि मी सहज यांना म्हटलं, की ती महिला बघा, तिच्या अंगावर फक्त बॅनर आहे. आणि हे म्हणाले, बस एवढंच? तुझ्या
सुटकेसमध्ये आताच तुझ्या नंदेने नवीन आणि खूप छान साडी दिली आहे, हिम्मत असेल तर काढ ती साडी आणि दे तिला. आणि काय मनात आलं मला माहित नाही, पण ती सुटकेस उघडली आणि लगेच ती साडी काढली सुटकेसमधून आणि त्या महिलेला देऊन आली. आणि तिने सुद्धा ते 5-10 मिनिटात आडोशाला गेली आणि ती नेसून आली. अजूनही मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो, की त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद साडी नेसल्यानंतरचा आणि बसमधील सगळेजण आमच्याकडे पाहत होते, की असं सुटकेस उघडून काय साडी द्यायची असते का असं कुणाला? त्या सगळ्या बसमधल्या लोकांच्या विचित्र नजरा अजूनही ते स्मरणात आहे. तो एक प्रसंग, एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल, की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तसं पत्रातून तर आम्ही आधी लग्नाच्या आधीच लग्न ठरल्यानंतर व्यक्त होतच होतो. पण तो एक प्रसंग, एक टर्निंग पॉइंट मिळाला, की नाही आपल्याला आता नक्की काहीतरी काम करायचं आहे. आणि आमचा मुलगा जेव्हा 4 महिन्याचा होता, तेव्हाच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचा आम्ही पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून त्याची जबाबदारी घेतली. सुरुवातीला आम्ही मेळघाटात होतो परतवाड्याला आणि परतवाडा म्हणजे मेळघाटाचं प्रवेशद्वार. तिथे सगळे कोरकू जनजातीचे लोक राहतात. म्हणजे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहित असेल धारणी, चिखलदरा हा सगळा भाग. ह्या भागामध्ये आम्ही अगदी प्रचंड प्रवास करायचो मुलाला घेऊन. पाऊस असेल, ऊन असेल, हिवाळा असेल, अगदी बाईकवर, कधी जी गाडी मिळेल त्या गाडीनी, कधी पायी पण प्रवास केलेला आहे. आणि ह्या प्रवासात प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सुद्धा आलेत. अशीच एक हत्तीघाटची प्रसंग मी सांगू इच्छिते. हत्तीघाटची रामभो नावाची एक महिला, हिच्या घरी आम्ही नेहमीच जायचो आणि तिच्या घरी गेल्यानंतर ती तिचे प्रसंग सगळे सांगायची, की आमच्या गावात सगळेजण दारू पितात आणि ह्याच्यासाठी तुम्ही करू शकता का? आम्ही काय फक्त तिथे जायचो, 4 हिताच्या गोष्टी सांगायचो, बचत गटाविषयी माहिती सांगायचो, नंतर वेगवेगळे संस्कार वर्ग कसे सुरू करता येईल इथे किंवा महिलांचं आरोग्य कसं सुरक्षित ठेवता येईल यासंबंधी डॉक्टरांना घेऊन जायचो त्या मेळघाटात अनेक ठिकाणी. तर हत्तीघाट मधली ती रामभो नावाची महिला, एक दिवस मला खूप उशीर झाला. पार्थ पण, माझ्या मुलाचं नाव पार्थ, तो सुद्धा सोबत होता. 1-1.5 वर्षाचा असेल तेव्हा. आणि ती म्हणे, तुम्हाला इथे सगळ्यांशी बोलता बोलता, सत्संग घेता घेता इतका उशीर जर झालेला आहे, तर तुम्ही काळजी करू नका, मी तुमची काळजी करेल. गावात एकच फक्त बाईक होती. गाव असं परतवाड्यापासून 20 किलोमीटर असेल. आणि तिने एका मुलाला आवाज दिला आणि म्हणे, इथे 7 वाजले, माझा मुलगा, हा गावातला मुलगा तुम्हाला तुमच्या गावापर्यंत पोहोचून देईल. म्हणजे माणुसकी काय असते गावामध्ये. शहरामध्ये कधी कधी आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात, पण ह्या गावामध्ये छोट्या छोट्या काम स्वीकारल्यानंतर अडचण तर निर्माण झाली होती, पण अशा अडचणींवर सुद्धा मात कशी करता आली, की त्या महिलेमधली माणुसकी. एकदा तीच महिला जेव्हा घरी आली, गुरुवारच्या बाजारातून घरी भेटायला, अरे चला वैशाली दीदी को मिलने के लिए जाते हैं. कोरकू जनजातीमध्ये साधारणतः हिंदी बोलण्याची पद्धत आहे, हिंदी मिश्रित मराठी. तर ती म्हणाले, गुरुवारी बाजार आहे तर मी वैशाली दीदीला भेटून येते आणि भैया को भी मिलके आती हूँ. आणि तिने तिच्यासाठी मी चहा ठेवला, काहीतरी तिला साडी वगैरे दिली नवीन आणि काहीतरी खायला करायसाठी आतमध्ये गेली. तेवढ्यात तिने तिच्या रुमालामधून बाजारातून काहीतरी विकत आणलं होतं, असा छोटा बिस्किटचा पुडा. आणि मला पटकन म्हणाली, ये आपके पार्थ के लिए मैंने बिस्किट का पुडा लाया हूँ. म्हणजे हातावरचं पोट असलेली कोरकू महिला एका शहरी महिलेचं, तिकडे शहरी महिलेला जांगडीबाई असं म्हणतात, एका शहरी महिलेचा सुद्धा इतका विचार करते. ही एक म्हणजे आमच्या काम करण्याची अजून प्रेरणा, की काम कसं केलं पाहिजे, काम का केलं पाहिजे. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, देव, देश आणि धर्मासाठी आपण काम केलं पाहिजे. आपण सगळेजण लहानपणी शालेय जीवनामध्ये प्रतिज्ञा म्हणतो, प्रतिज्ञा घेतो, पण प्रतिज्ञा खरंच जगतो का? पण आम्ही काही अंशाने तरी ते जगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही करतो, की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि त्या सगळ्या बांधवांवर माझे प्रेम आहे. आणि खरंच लक्षात येतं, की ह्या कशासाठी जगलं पाहिजे, तर ह्या समाजासाठी जगलं पाहिजे, भारतासाठी जगलं पाहिजे. दासबोधाचा अभ्यास केला मी आधीच सांगितलं, तर दासबोधामध्ये एक सुंदर ओवी आहे, नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वैसा, कोण समय येईल कैसा कोण जाणे, याकरिता सावध असावे, जितुके होईल तितुके करावे, परंतु भगवत भक्तीने भरावे भूमंडळ. म्हणजे कशासाठी काम करायचं,
तर देव, देश आणि धर्मासाठी. आणि हा समाज सगळा माझा आहे हे समजून काम केलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्यासाठी कितीतरी क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी आपलं बलिदान केलेलं आहे. पण आज आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं सगळी जी जबाबदारी आहे ह्या प्रतिज्ञेप्रमाणे आपल्या सगळ्यांवर आहे. म्हणून काम करायचं. वनवासी समाजच का? खूप जण आम्हाला प्रश्न विचारतात की इतक्या सगळ्या समस्या असताना तुम्ही वनवासी समाजाचंच काम का करता? तर राम आणि सीता जेव्हा वनवासात गेले 14 वर्ष, तर मला असं वाटतं तेव्हाच वनवासी कल्याण आश्रमाचं काम सुरू केलं. कारण सीता फक्त रामाच्या सोबत गेली नाहीये, तर तिला जडीबुटींचं सुद्धा त्या काळात ज्ञान होतं आणि तिने पूर्ण अगदी समर्पण वृत्तीने, समर्पण, त्याग, सेवा ह्या वृत्तीने तिने तिथे वनवासामध्ये रामासोबत, लक्ष्मणासोबत एक भ्रमण केलेलं आहे. तर त्या काळात तिला किती अडचणी आल्या असतात, किती अडचणी आल्या असतील हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्यानंतरच म्हणजे एक रामायण वाचल्यानंतर किंवा महाभारत वाचल्यानंतर ह्या अनेक प्रसंग, अनेक वनवासी लोकांचं नेतृत्व किंवा वनवासी समाजाचे क्रांतिकारक, वनवासी समाजाचे ऐतिहासिक लोक, या लोकांचा आपल्या समाजासाठी खूप मोठा त्याग त्या काळात त्यांनी केलेला आहे. आणि आज हे वनवासी समाज हा एकदम दुर्गम भागात राहतो, जनजाती भाग ज्याला आपण म्हणतो किंवा आदिवासी लोक म्हणतो, हा एकदम दुर्गम भागामध्ये राहतो. आणि त्या भागासाठी त्यांचं आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यासाठी काम. कारण माझ्यावर जबाबदारीच अशी आहे की पश्चिम क्षेत्र महिला कार्य प्रमुख, म्हणजे गोवा आणि संपूर्ण महाराष्ट्र अशा पूर्ण पश्चिम क्षेत्राचं माझ्याकडे महिला कार्याची जबाबदारी आहे. तर हे सगळं भरपूर प्रवास असतो, म्हणजे पूर्ण गडचिरोली ते गोवा असा माझा प्रवास असतो पूर्ण. आणि या प्रवासात भरपूर अनुभव येतात. मेळघाटातला तर अनुभव सांगितला. मेळघाटानंतर 5 वर्ष आम्ही मेळघाटात होतो. मेळघाटाच्या नंतर आम्ही गेलो छत्तीसगडची राजधानी रायपूर. रायपूरला सगळ्या नॉर्थ ईस्टच्या मुलींची जबाबदारी माझ्याकडे होती. जवळजवळ 70 मुली तिथे शिकत होत्या, पहिल्या वर्गापासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत. आणि मला असं इतकं टेन्शन आलेलं होतं की ह्या सगळ्या मुलींची जबाबदारी मी कशी स्वीकारेल किंवा मी कशी पेलू शकणार. कारण एकदम मूर्तिजापूरची राहणारी, नंतर परतवाड्याला आली कामानिमित्त, कल्याण आश्रमाच्या कामासाठी, पण आणि नंतर गेली छत्तीसगड रायपूरमध्ये. कारण इतक्या सगळ्या मुली आजारी पडणार, त्यांच्या शाळेत जावं लागणार, कॉलेजमध्ये पेरेंट्स मीटिंगला उपस्थित राहावं लागणार, हे सगळं डोक्यामध्ये होतं. संघटना आधीच सांगत असतं की तुम्हाला काय काम करावं लागेल इथे गेल्यानंतर. आणि त्याच्या अनुसारच सगळा प्रवास सुरू झाला. त्यामुळे अगदी नकळतपणेच एक संघटनेचं बाळकडू पण लहानपणापासून मिळालं असल्यामुळे सगळ्या ऑटोवाल्यांचे फोन, सगळ्या डॉक्टरांचे फोन, कारण आपण एक 4 जणांचं किंवा 6 जणांचं घर चालवतो, आई वडील मुलं आजी आजोबा, तसं आम्हाला एक 100 जणांचं घर आम्ही तिथे चालवायचो. शबरी कन्या आश्रम रायपूरमध्ये, जी छत्तीसगडची राजधानी आहे. आणि त्या छात्रावासाचं नाव शबरी कन्या आश्रम. कारण 70 मुली होत्या आणि सगळे कार्यकर्ते, आणि 7 प्रांतातल्या ह्या मुली, म्हणजे नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, मिझोराम अशा सगळ्या प्रांतातल्या मुली. सगळ्यांचे स्वभाव वेगळे. स्वभाव म्हणजे कसे, अगदी डॅशिंग आणि फाड बोलणार. कधी मला सुद्धा उलटून उत्तर देणार. कधी कधी फार टेन्शन यायचं, राग यायचा की अरे काय काम करतोय आपण, ह्या मुली सुद्धा मला उलटून उत्तर देतात. कारण म्हणजे मला समजायचंच नाही काय करावं ते. पण एक मुलगी मी, कारण माझ्यावर जी जबाबदारी होती की आपल्या मुली म्हणून त्यांना ट्रीट करायचं. 5 वाजता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या प्रार्थनेपर्यंत सगळं मला बघावं लागायचं. मग तेच त्यांच्या कॉलेजमध्ये जाणं असेल, त्यांच्या शाळेमध्ये जाणं असेल, कोणी आजारी पडलं त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं असेल, हे सगळ्या जबाबदाऱ्या मला पार पडाव्या लागत होत्या. त्याशिवाय नंतर माझ्याकडे छत्तीसगड प्रांताची महिला कार्याची सुद्धा जबाबदारी आली. पण हे सगळं करताना प्रेरणा कशी मिळाली परत, कारण सामाजिक कामात सुद्धा अडचणी भरपूर येतात. जरी आपल्याला नवऱ्याची साथ असेल, नातेवाईकांची साथ असेल, तरी सुद्धा एक लक्षात येतं की काम करायला लागलं की अडचणी येतात. पण इच्छा असेल तर मार्गही निघतो, त्या अडचणींवर मात पण करता येते. तर एक नौफला नावाची एक मुलगी होती. प्रातस्मरणाच्या वेळेस, एकात्मता स्तोत्राच्या वेळेस उपस्थिती कधी कधी कमी राहायची, आणि मला एक सवय होती
की कोणावर न चिडता, कारण त्या दासबोधाचा परिणाम झाला होता मनावर, की आपण कशासाठी उत्तम पुरुष निरूपण वाचला होता समाज, की कोणाचं अंतःकरण नाही दुखवलं पाहिजे, शांततेने काम केलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध तर झगडलंच पाहिजे, पण शांततेने काम केलं पाहिजे. तर ती नौफला नावाची नागालँडची मुलगी प्रातस्मरणाला खूप उशिरा यायची. मग आमची बैठक व्हायची दर शनिवारी छात्रसभा. मग मी तिला विचारायची की तू का येत नाही लवकर? तू तर छात्र प्रमुख आहे, तू तर सगळ्यांची प्रमुख आहे. ती असेल तेव्हा BA सेकंड इयरला. तर तिने उत्तर दिलं ते फार वेगळं होतं. ती म्हणाली की आप जब दीदी कमरे में आते हैं, एक कमरे में आते हैं और हमारे सिर पे से हात घुमाते हो, अरे बेटा उठो नौफला, अरे बेटा उठो लुडोंगलू. म्हणजे ह्या सगळ्या मुलींचे तिकडचे नावं वेगळे आहेत. तर उठो बेटा, जो स्पर्श तुम्ही डोक्यावरून आमच्या करता, तेव्हा मला माझ्या आईची आठवण येते. माझे वडील तर नाही आहेत, पण आणि आम्ही 2 वर्षातून एकदा फक्त घरी जातो, त्यामुळे आईची आठवण तुम्ही येऊ देत नाही. पण तो तो स्पर्श मला मिळावा, एका आईचा स्पर्श मला मिळावा, म्हणून मी लवकर उठत नाही. तेव्हा मला असं लक्षात आलं, खरंच मी आई आहे सगळ्यांची. म्हणजे मला आठवतं की त्या प्रचारकांनी कार्यालयात तर मला म्हटलं होतं की तू माझी सूनबाई नाहीयेस, आई आहे. तुझा नवरा सगळ्यांचा बाबा आहे, तर तू आई आहेस. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे आपल्याला ही भूमिका निभवायची आहे. त्यामुळे यांच्यावर चिडून चालणार नाही. मुली चिडायच्या. जेव्हा आम्ही मुलींना 2 वर्षातून एकदा घरी सोडवायला जायचो, तेव्हा लक्षात आलं की ह्या मुलींचे वडील, मुलींचे काका, मुलींचे भाऊ हे सगळे फौजीमध्ये आहेत, मिलिटरीमध्ये आहेत आणि तिथे इंग्रजांचा तेव्हापासून प्रभाव आहे. धर्मांतरण आहे, 90-95% धर्मांतरण आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सगळे मिलिटरीमध्ये असताना साहजिकच एक डोंगर भागात राहणारे ह्या सगळ्या मुली आणि यांचे आई-वडील आणि त्यामुळे स्वभाव असा सगळा अटॅकिंग झालेला आहे. त्यामुळे साहजिकच या काही म्हटलं तर पटकन चिडणार, हाय टेम्पर्ड म्हणजे रागवणार, बोलणार काहीतरी. पण लगेच नंतर म्हणणार, "दीदी सॉरी, मेरे से गलती हो गई, मैं आइंदा ऐसे नहीं करूंगी." अशा प्रसंगामधून आम्ही सुद्धा, मी त्यांना घडवत होती की नाही मला माहित नाही. पण मी मात्र ह्याच्यातून पुढे जात होती किंवा माझ्यावर मला एक अनुभव येत होते आणि मी स्ट्रॉंग होत होती. पण मी असं म्हटलंय की त्या मुली घडत होत्या की नाही, पण त्याही मुली घडत होत्या. कारण आमच्या समोर जवळ-जवळ 4 ते 5 मुली छात्रावासातल्या नर्स झाल्या. एक मुलगी डॉक्टर झाली. नंतर काही मुली 2-3 मुली पोलिसमध्ये गेल्या. आज एक मुलगी छेवेल्लो छाकेसांग नावाची, जी छाकेसांग जनजातीची आहे नागालँडची, ती दिल्ली पोलिसमध्ये आहे आणि पहिली पोस्टल गर्ल म्हणून आहे. नारो आओ ही सुद्धा पोलिसमध्ये आहे, नागालँडचीच मुलगी. आणि एक दोनीरुंग रियांग नावाची मुलगी, ही सुद्धा आपल्या मिझोराममध्ये राहणारी मुलगी. तिला सांगितलेलं म्हणजे तिच्या सगळ्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना त्या काळामध्ये मिझोराममध्ये असं सांगितलं की तुम्ही मिझो बना, नाहीतर चालते व्हा. आणि अक्षरशः आपल्या राहते घरं, जमिनी, दुकानं जे काही होते ते सगळं सोडून ह्या सगळा रियांग जनजाती समाज त्रिपुरामध्ये अक्षरशः खदेडला गेला आणि रिफ्युजी कॅम्पमध्ये त्या मुली राहत होत्या आणि 8-10 मुली आपल्या छात्रावासात होत्या. त्यापैकी ही एक दोनीरुंग रियांग ही मुलगी डॉक्टर झाली. जर्मनीमध्ये सुद्धा जाऊन आली. BNYS म्हणजे इक्विव्हॅलंट टू MBBS, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स झाली. 4.5 वर्षांचा कोर्स तिने केला. नंतर MD झाली बंगलोरला, व्यासामध्ये, प्रशांत कुटीरममध्ये. आज ती सेवा भारतीच्या गुवाहाटीच्या हॉस्पिटलमध्ये तिने 2 वर्ष पूर्ण सेवा म्हणून आपलं दिले आणि आज शंकरा महाविद्यालयामध्ये ती प्रमुख प्राध्यापक म्हणून तिथे कार्यरत आहे. आणि आजही जसं मी आत्ता म्हटलं की त्या मुली घडल्या की नाही, त्या मुली तर घडल्याच, पण त्या मुली आजही माझ्या वाढदिवसाला स्टेटसमध्ये माझा फोटो ठेवून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतात. तर मला तेव्हा एक कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं की नाही, आहे काहीतरी चांगलं आहे. चांगलं दिल्यानंतर, चांगलं पेरल्यानंतर चांगलंच उगवतं. छत्तीसगडमध्ये 10 वर्ष आम्ही होतो. असे बरेच अनुभव तिथले घेतले. छत्तीसगडमध्ये, तिथून नंतर सिक्कीममध्ये, संघटनेमध्ये सुद्धा असं असतं की जिथे कामाची आवश्यकता आहे तिथे पाठवतात. आणि त्यानंतर आम्ही सिक्कीमला गेलो. सिक्कीमला सुद्धा म्हणजे 12ही महिने पाऊस, 12ही महिने थंडी आणि असा प्रदेश.
तिथल्या सुद्धा महिला कार्यकर्त्या कल्याणाश्रमाच्या, अविवाहित राहून काम करणाऱ्या आणि भरपूर प्रवास करणाऱ्या. तर तो एक प्रसंग सांगते. लाकपाडोमा लेप्चा म्हणून कार्यकर्ती 40 वर्षाची. तिला दम्याचा एक आजार होता. पण आई-वडिलांसाठी ती पूर्ण उभा डोंगर चढायची वर आणि खाली उतरायची. आणि कशासाठी करायची? तर माझ्या आई-वडिलांसाठी हे सगळं करते. सगळं आई-वडिलांचं सेवा करून, स्वयंपाक वगैरे करून ती पूर्ण खाली यायची, परत प्रवास करायची. आणि आमच्याशी सुद्धा एक चांगलं नातं तिथल्या अनेक कार्यकर्त्यांचं झालं होतं. म्हणजे एक उदाहरण फक्त लाकपाडोमाचं दिलं. अशा अनेक कार्यकर्त्या, महिला कार्यकर्त्या तिथल्या होत्या. कारण आपण जसं कार्यकर्ता म्हणून पूर्ण प्रवास करत असतो, तसं आपल्या जीवनामध्ये अनेक सज्जन शक्ती, अनेक वेगवेगळ्या स्वभावांचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या विचारांचे लोक येत असतात आणि आपण त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असे विचार मिळत असतात आणि शिकायलाही मिळत असतं. आणि आपल्या सद्सद विवेक बुद्धीनुसार आपण ठरवत असतो की काय घ्यायचं, काय नाही, कुठे जायचं, आपला मार्ग योग्य आहे की नाही, हे सुद्धा आपण बरोबर ठरवत असतो. आणि सिक्कीमच्या नंतर आम्ही गेले 7 वर्ष झाले पुण्यामध्ये आहोत. आधी माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्र प्रांताची जबाबदारी होती. पश्चिम महाराष्ट्रानंतर आता पूर्ण क्षेत्राची जबाबदारी आहे. अनेक भागामध्ये प्रवास होतो आणि त्या प्रवासामध्ये म्हणजे नागपूरला जायचं असेल तर रिझर्वेशन करावं लागतं. अनेक जण विचारतात की तुम्ही प्रवास कसा करता? स्टेटसला फोटो ठेवता, फेसबुकला कधी-कधी फोटो ठेवता. पण मग प्रवास कसा करता? स्वतःच्या गाडीने करता का? म्हटलं नाही, हे संघटन आहे आणि समाजाच्यावरच सगळं हे चालतं. समाजाच्या दानावर हे सगळं संघटन चालतं. त्यामुळे स्वतःची वगैरे गाडी नाही. आम्ही बसनी प्रवास करतो, कधी रेल्वेनी करतो. तर मग रिझर्वेशन वगैरे काय? तर माझा मुलगा आज जो महाविद्यालयीन युवक आहे, MCA करतो आहे, तो प्रत्येक वेळेस माझं रिझर्वेशनची चिंता करतो, की पटकन. आणि आईची काळजी जी असते, की परत मला यायचं असेल तर अगदी घरी मी पोहोचते, त्याला फोन करून ठेवते. तर माझ्यासाठी अगदी स्वयंपाक तयार असतो. कारण यांचा प्रवास वेगळा असतो, माझा प्रवास वेगळा. माझे महिन्यातले अगदी 20 दिवस मी प्रवासात असते. त्यामुळे प्रवासाची चिंता. एक परिवार कसा असतो, म्हणजे ह्या परिवारामुळे आपण सक्षम राहतो, की नवरा घरातला, मुलगा, आम्ही दोघं तर कार्यकर्ते आहोत. एकमेकांची काळजी तर घेतोच, पण मुलगा सुद्धा एक आई आपली थकायला नको किंवा आईची व्यवस्थित प्रवास व्हायला हवा. त्यामुळे म्हणजे घेतल्या गेलेली काळजी, की नाही आई येते ना घरी, तर पटकन खिचडी अगदी तयार असते किंवा अगदी भाजी पोळी व्यवस्थित तो तयार करून ठेवतो. किंवा घरी आल्याबरोबर हा तुला चहा घ्यायचा आहे का? चहा. म्हणजे याच्यातून आपलं मन सुद्धा, परिवार जर सुदृढ असला तर किंवा परिवारातले सगळे एकमेकांची काळजी घेणारे असले तर मन सुद्धा आपलं परत काम करण्यासाठी, परत प्रवास करण्यासाठी एक सज्ज राहतं, एक आपण तयारीत राहतो. तर त्याच्यासाठी असं वेगळं काही करावं लागतं का? तर हो. तर आपल्याला जेव्हा पारिवारिक अडचणी येतात, आता हे काम करताना अडचणी येतात. आर्थिक अडचणी येतात, सामाजिक अडचणी येतात, शारीरिक व्याधी सुद्धा असतात. पण त्या अडचणींवर सुद्धा मात करता येते. तर जेवताना म्हणजे जसं आपण कुटुंब प्रबोधन म्हणतो, जेवताना एकत्रित जेवणं, सगळ्या विषयांवर चर्चा करणं, की आज समाजात काय घडते आहे, देशात काय घडते आहे किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये काय घडते याची चर्चा. आणि आपल्या एकमेकांवर म्हणजे पती-पत्नींचा तर विश्वास, पण मुलावर सुद्धा विश्वास. त्यामुळे एक कुटुंब पक्कं राहतं, की विश्वासावरच एक परिवार आधारित असतो आणि विश्वास असला की आपल्याला काम करायला आनंद येतो किंवा एक मजा येते किंवा तो जे लाईफ असतं म्हणजे सामाजिक कार्य सुद्धा आपल्याला, ज्याला म्हणतात की एन्जॉय करता येतं सामाजिक कार्य सुद्धा. तर याची सगळी प्रेरणा जी आहे ती ही सगळी परिवाराची आहे. घाटात असताना भांडूम नावाच्या आम्ही एका गावात गेलो होतो. परतवाडा भांडूम नावाची एक बस जाते आणि जवळजवळ 8 तास लागतात तिथे जायला. आणि तिथे एका मूर्तीची म्हणजे हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमानाची मूर्ती एका दानदात्याने दिली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना तिथे करायची होती. तेव्हा काही फोन नव्हते. म्हणजे ही गोष्ट आहे जवळजवळ 22 वर्षांपूर्वीची. तर तिथे ते मूर्ती घेऊन जायची होती आणि ती मूर्ती तर कल्याणाश्रमाच्या गाडीत आपण नेली, कारण तिथे आरोग्य प्रकल्प नेहमीच चालतात. तर अलीकडच्या गावात आपण उतरलो आणि नंतर पुढच्या गाडीने आपण ती मूर्ती तिथे त्या गावात नेली. आणि आम्हाला दोघांना उतरवून दिलं. पार्थ होता सोबत, लहान होता.
आणि तिथे सरपंचाच्या घरी आम्हाला उतरून दिलं आणि सांगितलं की इथेच थांबा तुम्ही. आणि ते सरपंच तिथेच आम्हाला समोरच्या पडवीत त्यांनी राहायला जागा दिली. म्हणजे पडवी म्हणजे काय, वरून नुसतं कपडा अंथरलेला होता. म्हणजे टीन वगैरे आजूबाजूला थोडेसे टीन होते, थोडे उघडेच होते. आणि वनवासी भागामध्ये अगदी हनुमान जयंतीच्या निमित्ताने सुद्धा म्हणजे त्या भागात म्हणजे नेहमी थंडी असते, कारण अगदी आजूबाजूला डोंगर असल्यामुळे. तर त्या भांडूम नावाच्या गावामध्ये नंतर आम्ही 2 दिवस राहून एक त्या गावकऱ्यांसोबत छान चर्चा झाली विविध विषयांवर, विविध समस्यांवर. आणि त्या गावात नंतर कल्याण आश्रमाचं काम सुरू राहिलं. म्हणजे एक सुरुवात कशी होती गावात प्रवेश केल्यानंतर, आणि नंतर त्या सगळ्या गावकऱ्यांच्या आणि ज्या घरात आम्ही थांबलो होतो त्या सरपंचाच्या घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता आणि थोडं दुःखही होतं. की आनंद याच्यासाठी किंवा चांगला एक परिवार, चांगल्या एका संघटनेचे सगळे परिवारातले सदस्य तिघही जण आमच्या घरी आलेत. आणि दुःख याच्यासाठी की आम्ही काल यांचं स्वागत केलं नाही. काल आम्ही अगदी ओसरीत त्यांना राहायला जागा दिली, त्यांना झोप लागली नाही वगैरे असं सगळं. तर ह्या सगळे असे अनेक अनुभव आहे. या अनुभवाच्या आधारावर मी कोरोनाच्या काळात जवळजवळ 35 ब्लॉग सुद्धा लिहिलेले आहेत आणि ते ब्लॉग बरेच जणांनी वाचले सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या कामाच्या अनुभवातून किंवा कामाच्या व्यापातून, जसं समर्थांनी म्हटल्या प्रमाणे की जितुकी व्याप्ती तितके वैभव. पण वैभव असलं तरी आपले पाय मात्र जमिनीवर राहिले पाहिजेत. पण ह्या कामात सगळ्यांनी आलं पाहिजे. समाजाचं कोणतंही काम असेल पण त्या कामामध्ये आलं पाहिजे. तरुणांनी असेल, सगळ्या वयोगटातल्या लोकांनी आलं पाहिजे. आणि लहानपणापासूनच आपण एक संस्कार मनावर लावून घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या आईवडिलांची सेवा केली किंवा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने जर आपण काम केलं तर खरंच एक आपल्याला तो एक आनंद जो आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही. त्यामुळे मी या महाराष्ट्र आयडॉल ह्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना एक आव्हान करते की सगळेजण एक समाजाच्या कामामध्ये आलं पाहिजे. फक्त एक शेवटची ओळ सांगते की आपण ओम जय जगदीश हरे जी आरती म्हणतो त्याच्यातलं शेवटचं 8वं कडवं जे आहे की तन मन धन सब यह जीवन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. शेवटी हे जे सगळं जे आहे हे सगळं तुझंच आहे, म्हणजे ईश्वराचं आहे. माझं काय आहे, माझं काहीच नाही आहे. त्यामुळे परत ह्या महाराष्ट्र आयडॉलच्या YouTube चॅनलला धन्यवाद आणि शुभेच्छा.